हॅलो. हा बोला ताई. सुनीता ताई ना? हो ताई. 10-12 दिवस झाले मी ट्राय करत होते. तुम्ही अरे, फोन केला की मला टाइम नाही, मी केला की तुम्हाला टाइम नाही. हा तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का? हा हा हा. हा हा हा. बोला दोन ताई. एक वर्षापूर्वी म्हणजे नाही का करायला पाहिजे होता, पण माझं मन कसं हा की माझ्या मनासारखं झाल्यास मी करीन 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 पण काही ते झालंच नाही. हा. अनुभव शेअर करला ना आता की होईल तुमच्या मनासारखं. अं, नाही ते 2 वर्षापूर्वी ना म्हणजे 2024 मध्ये मुलीचं लग्न ठरत नव्हतं, ठरलं हा पण ते वेगळंच झालं म्हणजे नाही का, ते हा. मुलगा असं वेगळंच निघालं. अरे बापरे. हा हा. मग छोटासा घरगुती टिळा केला होता. टिळ्याच्या कार्यक्रमात पण एकदम निगेटिव्हिटी आल्यासारखं झालं. माणसं जमा झाली. हा तो कार्यक्रम चालू झाला. पण एकदम असं जसं काही चोरी झाल्यासारखं काहीतरी घडल्यासारखं अशी माणसं एकदम चुपचाप मध्ये 10 मिनिटं 15 मिनिटं अशी बसली म्हणजे वातावरणच वेगळं झालं. नंतर त्यांच्याकडचे का? हा त्यांच्याकडचे माणसं का? हा सगळीच म्हणजे वातावरणच असं एकदम दूषित झाल्यासारखं झालं. आणि कार्यक्रम चालू झाला. कार्यक्रम केल्यानंतर ते नाही का फोटो वगैरे काढतात. हो हो तर हो. तो मुलगा आहे ना नुसता असा शेजारी येऊन उभा राहायचा. त्याला म्हणलं ना हस तरी माझा नाही नाही मी हसल्यावर चांगला नाही दिसत. सगळे हसून खेळून टिंगल टिंगल मस्करी करून पण तो काय हसायचा नाही नुसता. मग तेव्हा पण नंतर तुमच्या लक्षात नाही आलं? हा मग संध्याकाळी फोटो पाहिले तर म्हणलं हा असं काय करतोय असं. तर ते 7-8 दिवस झाल्याच्या नंतर मग नाही का आता कसं ठरलं की लगेच हाय बाय चालू होतं पोरांचं नाही का. हो हो हो. त्याने फोन नाही केला काय नाही लगेच मग साखरपुडा धरायचा होता तर साखरपुडा धरायचा तर म्हणलं साखरपुडा धरायचा पण त्या पोरगी म्हणली फोन नाही आला काय नाही तो बोलला नाही काय नाही कसं काय तारीख धरायची मग त्याला विचारलं हा. तर नाही नाही म्हणलं मला वाटलं साखरपुडा झाला बोलत्यात. अय्या. आणि इंजिनियर पोरग होतं. हा एवढा अडाणीपणा होता त्याच्याकडे हा म्हणजे हा हा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यात. हा. गणित एक बोलायचा गणित एक बोलायचा नंतर मग त्याची मामीने सांगितलं म्हणले नाही नाही त्याला मध्यस्थी म्हणला नाही त्याला फोन नंबर दिलाय असं दिलंय तसं दिलंय तरी तो बोलला नाही. मग त्याला बोलून घेतलं त्याला विचारलं तर तो म्हणला नाही नाही तुला आहे ना घरून माणसांनी सांगून शिकून पाठवले. हा तर ती म्हणली मला सांगायची शिकवायची गरज नाही म्हणली मी सगळ्यांना सांगते आणि शिकवते म्हणली मी वकील आहे. हा हा हा. हम्म, आणि हम्म. तो काय करायचा? तो इंजिनियर होता. असं कसं इंजिनियर? हा मग नंतर पत्रिका वगैरे आम्ही दुसरीकडे दाखवली तर म्हणले ही पत्रिका जुळतच नाही तुम्हाला कोणी सांगितलं. आणि तो डिप्रेशन मध्ये तो मुलगा म्हणले ते लग्न करायच्या मनस्थितीत नाही. मग अय्यो. आम्ही डायरेक्ट त्याला नाही म्हणून सांगितलं. हा बरं हा केलं. हा हा. आणि ज्यावेळेस तो कार्यक्रम चालू होता त्यावेळेस एकदम माझ्या मनात म्हणजे तोंडातून असं स्वामी समर्थांच्या त्या सारामृतामध्ये नाही का ओळ आहे हा. कडपगावचा मार्ग धरला अर्धा मार्गावरून मेणा मागे फिरला. हो हो हो. अशी ओळ माझ्या तोंडातून आणि मग नंतर 10-12 दिवसांनी माझ्या डोक्यात आलं म्हणलं असं का स्वामींनी मला संकेत दिला असेल. बापरे मग ते ताई. हा कसं ना अंगावर शहारे आले हो माझ्या. हा. मग स्वामींनी म्हणलं मला हा संकेत ही ओळ तोंडातून एकदम आली म्हणजे हे मागच फिरायला सांगितलेलं आहे. हो खरंय. मग ते मोडलं आम्ही. हा तर ती फार भांडणं बिंडणं आली असं तसं म्हणलं नाही करायचं आम्हाला. हा हा. आताच थांबलेलं ठीक नंतर जर काय प्रॉब्लेम झाला तर काय करणार एवढा पैसा पाणी खर्च करून. अगदी बरोबर बोलल्या. हा. मग ते मोडलं पण तेव्हापासून काही परत ठरलंच नाही. एवढ्या पत्रिका बघितल्या काय काय बघितल्या पत्रिकाच जुळत नाही पत्रिकाच जुळत नाही. कितीतरी ब्राह्मणांना दाखवलं काय काय विधी केले सगळं केलं. हा हा. आता आता एवढ्या एवढ्यात पत्रिका जुळते ते पण पत्रिका जर जुळली म्हणलं ना या बघायला तर येतच नाही ताई. नाही होईल ताई ते पण होऊन जाईल. तुम्ही हा. फक्त दादांकडनं किंवा ताईंकडनं सेवा घ्या. मला ना बघत ताईंचा नंबर पाहिजे ताई. हा. तर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला. नाही ना मला तर जमत नाही आणि या पुरी शिकल्या सवरलेल्या या पुरी म्हणतात तू कुठल्या ग्रुपला हे करते असं करते तसं काय करते नाही मला म्हणा तर सुनीता येड ताई आहेत. सरळ हा त्यांना सांगा नाही तर शेजाऱ्यांकडनं करून घ्या. हा. हा. मी आता शेअर पण अनुभव शेअर आहे ना गुपचूप केलाय आणि बाकीच्या पण खूप अडचणी खूप टेन्शन ताई ताई पहिल्यापासून माझ्या मग टेन्शन ऐका हे सगळं स्वामींजवळ बोलत बसायचं एकट्या आणि खाली. ताई मी तुम्हाला 2 वर्ष झाले अनुभव शेअर नाही केला पण मी दिवसभर तुमच्या संग बोलत असते. हो ताई का? असं झालंय ताई तसं झालंय असं केलंय तसं केलंय. हा फक्त हा. मोबाईल मध्ये नाही बोलले पण रोज तुमच्याच संग बोलते मी. ताई, खरंच ना तुम्ही एवढे म्हणजे किती
आईचा रोल, बहिणीचा रोल, लेकीचा रोल, 3 रोल तुम्ही पार पाडता येतात. खरंच म्हणजे नाही काय, कुठल्याही स्त्रीजवळ, कुठल्याही माणसाजवळ बोललं तर लगेच इकडचं तिकडं होतं. तसं तुमच्या जवळ नाही ना होणार. नाही नाही, अगदी कसं बरोबर होणार? बोलल्या ताई, खरंय. मग सगळं मनातलं माणूस इथंच ओळखतंय ना. हो हो, खरंय खरंय आणि ताई. लय अडचणीत आहे, एकच मुलगी नाही, तीन तीन मुली आहेत लग्नाच्या. हिचं होत नाही म्हणून त्या दुसऱ्या दोघींचं होत नाही. ताई, हे बघा, ज्याला स्थळ आलं ना त्याचं करून टाका तुम्ही. आणि शिकलेल्या आहेत पुऱ्या, नाही मोठी. आता जी लग्नाला आहे ती वकील आहे, 2 फार्मासिस्ट झालेले आहेत. बापरे बापरे. ऐका हो. ताई, जिला आलं तिचं करून टाका. हिच्यासाठी तिचं बंद थांबवायचं असं कधीच करू नये. पण असं वाटतं मग तिचं काही हिचं होणार जर नाही, काही होणार नाही. अहो स्वामींकडे सगळं आहे आणि सगळं छान होईल ताई. आता मी मागे एका ताईंनी नाही का अनुभव शेअर केलेला. हा त्यांचं आधी झालं, मग बहिणीचं झालं, त्या मोठ्या होत्या. हा हा, ज्याचे जेव्हा योग तेव्हा. आणि उलट यांचं झालं तिचं लवकर जमेल बघा, मी सांगते. पण असं आपल्या मराठी धर्मामध्ये लय विचित्र माणसं असू म्हणतात. द्या, काही हा, नाही. आता छोट्या लोकांना मुली मिळत नाहीये. हा होईल, छान होईल ताई. आणि घरच्यांनी खूप त्रास दिला पहिल्यापासून. त्यांचा म्हणजे माझा नवरा पण असा पहिल्यापासून मनासारखा राहिला नाही, दुसऱ्याच्याच तालावर नाचतोय. मी कसं दिवस काढला असेल माझं मला माहिती. बापरे. लहानाच्या मोठ्या केल्या, फक्त आहे ना ताई, हा, मी जिद्दीने त्यांना शिकवलं, एवढंच केलंय. नाही ते कोणी माझ्या खूप अंगाला चांगलं नाही. केलं ताई. खूप हे तर शिकवलंय फार मी. मोठं केलं. हा मोठा दागिना दिलाय तुम्ही त्यांना. नवऱ्याने कधीच साथ दिली नाही आणि अजूनही देत नाही. एकत्र कुटुंबात लहानाची मोठी केली, पण आता नेमकं तोंडात घास घालायला आला. आतापर्यंत हा, त्यांच्या जीवावर म्हणजे नाही का, होईल 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 म्हणून सगळं स्वाधीन केलं आणि आता सगळी जिकडच्या तिकडे झाली ताई. बघा. खूप खूप म्हणजे खूप धोका दिलाय. काही तुम्ही असं म्हणूच नका, हे सगळं स्वामी ऐकतायत. स्वामी म्हणजे खूप बरोबर डिप्रेशन मध्ये काढते. जायची वेळ आली माहितीये का. बिलकुल नाही जायचं ताई डिप्रेशन मध्ये. हे काय? नाही ना मग ताई, खूप धोका दिलाय त्यांनी. एकत्र माणसाला मी त्यांच्या जीवावर राहील, मी माझी मर्दी, नवरा नाही चांगला पण हा, दिरावायांच्या दिवस ठीक आहे, ते सासू सासरा आहे, पण त्यांनी इतकं डेंजर केलंय ना. जेवढा पैसा पाणी सगळं होतं तेवढ्याच वाटोळं केलं आणि ज्याची झाली एकत्र होती तर. काही नाही. प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो. जे होतं ते चांगल्यासाठी होतं ताई. मग त्याच्यासाठी मी आहे ना घरापर्यंत स्थळ, आता एवढ्या एवढ्या पत्रिका जुळतात पण स्थळच येत नाही एकदम असं काही. तेव्हा मी म्हणलं कुणी काय केलेलं असलं, काय झालं असलं तर बघत ताई तात्काळ सांगते, मी याच्यात ऐकते ना. हा 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 हा. हा, तर ती त्यांचा नंबर पाहिजे मला. बरं बरं. हा, तुमचा पुढचा अनुभव तोच तुम्ही शेअर कराल की मुलींचं कसं छान झालं ते. तुम्ही ताई बिलकुल अशी टेन्शन. अशी स्टोरी ना माझी पिक्चर सिरियल मध्ये घडणार नाही, अशी स्टोरी माझी हो मी ना ताई, एकदा सांगेन नंतर. वेळ असेल तेव्हा सांगा. हा, हा फक्त हा, माझ्या पोरीचं झालं पाहिजे होणार व्यवस्थित. होणार ताई, होणार. मग बघत ताईंचा नंबर मला आता कसा भेटेल. या नंबरवर व्हॉट्सअप केला ना ताई, हा, नुसतं हाय जरी लिहिलं तरी मिळेल तुम्हाला. चालेल. हा हा, हा हा, व्हॉट्सअपला. श्री हा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. खूप आवाज